पतिव्रता स्त्री तिला म्हणतात पतिव्रता नेने अनेकाची स्तुती सर्व भावे पती ध्यानी म्हणे। जिच्या ध्याना मनात पतीशिवाय दुसरं काही राहत नाही तिला पतिव्रता म्हणतात। दुसऱ्याचं चिंतन डोक्यात येऊ देत नाही तिला पती म्हणतात। दिवसापतीचं चिंतन अहोरात्र आपल्या मालकाचंच चिंतन करते तिला पतिव्रता म्हणतात। महाराज तुमची भक्ती अशी का? तुकोबाराची भक्ती अशीच आहे। नारायण तैसा परी नारायण तैसा परी नारायण तैसा परी हो पतिव्रते वैसा व्रतार प्रमाण पतिव्रते जैसा व्रतार प्रमाण वाह चांगला वाक तयार झालाय। वा योग्य प्रमाणे तुकोबारा तुमची तशीच भक्ती का? प्रमाणच आहे त्याला। पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण पतिव्रता स्त्रीला जसा आपला मालकच प्रमाण असतो तसं तुकोबारा म्हणतात आम्हाला सुद्धा आमचा नारायण आमचा पांडुरंगच प्रमाण आहे। मी काय अगोदर बोलून गेलो पतिव्रता स्त्री अहोरात्र आपल्या मालकाचं चिंतन करते। तुकोबाराय तुकोबाराची भक्ती तशीच आहे। तुकोबाराय सुद्धा त्या पतिव्रता स्त्री सारखं रात्रंदिवस चिंतन करतात। काय प्रमाण आहे? पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणे हा जागृती स्वप्ने पांडुरंग आलं का? आता जुळतं मिळतं। तुम्ही सुज्ञ श्रोते मला माहिती इथले सुज्ञ श्रोते आलं ना जुळतं मिळतं। पतिव्रता स्त्री जशी आपल्या मालकाचं रात्रंदिवस चिंतन करते तुकोबाराय तसंच चिंतन करतात। पतिव्रता जशी आपल्या मालकावर प्रेम करते तुकोबाराय तसंच पांडुरंगावरती प्रेम करतात। अजून एक तुमच्या सर्वांच्या परिचयाला मी अभंग सांगतो पहा। आता मला माहिती तुम्हाला सर्वांना तो पाठ आहे कोणता? तुकोबाराय म्हणतात आम्ही देवाची भक्ती करत असताना या वाचेनं दुसऱ्या कोणाचं नाव आमच्या वाचेला येऊ देत नाही। घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे। आता पुढं काय म्हणतात तुकोबाराय का? आम्हाला जर आमच्या तोंडानं बोलायचं झालं तर आम्ही पांडुरंगाशिवाय दुसरं काही बोलत नाही। पुढं आहे का? आम्हाला डोळ्यानं पाहायचं झालं आता ऐकू दे थोडासा तर आम्ही डोळ्याला पांडुरंगाशिवाय दुसऱ्या कोणाला पाहत नाही। काय प्रमाण आहे? तुम्ही डोळे तुम्ही घ्या रे सुख। काय म्हणतात तुकोबाराय? डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा उठल्या उठल्या मोबाईलचे मुख। नाही व्हॉट्सअपचे मुख आहे का? मग फेसबुकचे मुख नाही। काय म्हणतात तुकोबाराय? पहा विठोबाचे मुख काय गोड प्रमाण आहेत पहा। म्हणता का माझ्या पाठीमाग सगळेजण आपण सोप माझे मी पुढे म्हणतो सर्वांनी पाठीमाग म्हणायचं सरळ। असा अगदी ते मुंबईचा एक व्हिडिओ होता बघा मोबाईल आला होता। दोन गायक पुढे म्हणायचे असे आखा बहुसंख्य तरणे पोरं बसले होते सगळे पोरं त्यांच्या पाठीमाग म्हणायचे। आता कोण पाहिलं असेल किंवा नसेल आता बघा तसं वाटतंय की नाही बघा। मी पुढे म्हणतो आपण सर्वांनी खुर्चीवर बसलेल्या खाली बसलेल्या वर बसलेल्या मांडी करून बसले सर्वजण सर्वांनी म्हणायचं हा डोळे तुम्ही घ्या रे सुख तुम्ही घ्या रे सुख। जमलं तुमचाही आवाज। डोळे तुम्ही घ्या रे सुख मुख तुम्ही आई का रे कान तुम्ही आई का रे कान माझ्या विठोबाचे
विठोबाचे गुण घेई घेई माझे वाचे गुडनाम विठोबाचे वाटते का पहिल्या दिवस सप्त्याचा? हा किती भारी वाटते. मी का सांगितलं तुम्हाला, तुकोबाराय सर्वांगानं देवाची भक्ती करतात, तुकोबाराय सर्वांगानं देवावर प्रेम करतात, तुकोबाराय पतिव्रता होऊन देवाची भक्ती करतात. डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख, तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण. मग महाराज एवढी तुम्ही त्या देवाची भक्ती करता, हा पतिव्रता होऊन तुम्ही त्या देवाची भक्ती करता. पतिव्रती ताकद साधी नसते बरं. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. सांगूच दृष्टांत छोटासा, तिची ताकद किती असते पहा. एका गावात जुना दृष्टांत तुम्ही ऐकलाय असेल कदाचित. एक पतिव्रता स्त्री आपल्या मालकाची सेवा करायची, मनाभावातून सेवा करायची. हे पहा, आणि तुम्हाला लय मोठी संधी आहे. तुम्हाला कोणत्याच देवाच्या पाया पडायची गरज नाही पहा. तुम्ही रोज तुमच्या मालकाचं दर्शन घ्या, कोणाच्याच तुम्हाला पाया पडायची गरज नाही. आम्हाला तेच तर होत नाही म्हणा महाराज. तुम्हाला लय मोठी संधी हो देवानं दिलेली, पण त्याची किंमत नाही दादा आपल्याला. नाही तर ते आता आपल्या इथं कथा होऊन गेली प्रदीपजी मिश्रांची, बरोबर आहे. तुम्ही व्हायला असेल ना देवाला पाणी भगवान शंकराला, हां चांगलं आहे. त्यांनी चांगलं सांगितलं हो, तेव्हापासून महिला मंडळ चांगल्या परमार्थाला लागल्या. पण ऐका ना दादा, त्यांनी सांगितलं एक लोटा जल हर समस्या. खरं आहे, चांगलं आहे. कधी भगवान शंकराची तुम्ही मनाभावातून पूजा केली ना दादा, भगवान शंकर तुमच्या पदरात नक्की फळ टाकल्याशिवाय राहणार नाही. पण म्हणले बिघडते नाही का. पण तुम्हाला तुमच्या भगवान शंकराची केलेली पूजा आणि त्या भगवान शंकरांची केलेल्या पूजेचं फळ तुमच्या पदरात टाकून घ्यायचं असेल तर अगोदर तुम्हाला घरातला महादेव समाधानी ठेवावं लागेल. बरोबर आहे का चुकीचं आहे? बरोबर आहे का? ज्यांना बरोबर वाटत नाही, ज्यांना बरोबर वाटत नाही त्यांनी टाळ्या वाजवायच्या नाही. माझी भाषा उलटी आहे म्हणून समजलं नाही त्यांना. बरोबर आहे ना? भगवान शंकर तुम्हाला प्रसन्न होतील ना दादा, अगोदर तुम्ही घरातल्या महादेवाची पूजा करा ना. अगोदर घरातला महादेव समाधानी ठेवा, त्याला पूजा करा, त्याला कधी दुखवू नका, त्याचा कधी अपमान करू नका. जाता जाता तुम्ही त्याचा अपमान करून तो बाजूवर जांभळ्यात येत बसलाय आणि गेले भगवान शंकर. खरं सांगा प्रसन्न वाटते तुम्हाला? बरी टीका आहे का टिप्पणी? हे सरळ आहे का चुकीचं बोलतोय मी? तुम्ही तुमच्या महादेवाला घरच्या खुश ठेवा आणि मग माझ्या भगवान शंकराची पूजा करा. नक्की तुमच्या पदरात फळ पडल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला फळ पदरात पडून घ्यायचं असेल तर घरातले म्हातारी सासू सासरी खुश ठेवा. नाही तर पूजेला निघाल्या आणि सकाळी सासू उठून बसली, अगं अगं मला पाणी दे गा आंघोळीला. हात मोडले का घ्या ना, आणि निघाल्या कुठं महादेवा. खरं सांगा फळ भेटेल का? तुम्हीच सांगा भेटेल का? माझ्या लहान तोंडी मोठा घास होईल, पण हे खरं आहे, भेटेल ना दादा. अगोदर घरातले माणसं समाधानी ठेवली पाहिजे, तेव्हा भगवान शंकर आपल्या हा पदरात फळ टाकल्याशिवाय राहणार नाही. मी कुठून बाजूला गेलो होतो? पतिव्रता स्त्री, पतीच्या सेवेची ताकद सांगतो दादा तुम्हाला. सांगू ताकद? आता दुसरा दृष्टांत न सांगता मी भागवताचा दृष्टांत सांगतो. तो आता दृष्टांत सोडून देतो, चिलर ठोक दृष्टांत सांगतो तुम्हाला. पतीच्या सेवेची ताकद. गोपिकांना जो भगवान श्रीकृष्ण प्राप्त झाला होता ना, फक्त मालकाच्या सेवेनं. ज्या वेळेस यमुनेच्या काठावरती भगवान श्रीकृष्ण असे देहुडाचरण उभे होते, देहुडाचरण उभे होते, हातात मुरली होती आणि मुरली भगवान परमात्म्याने श्रीकृष्णाने वचन दिलं होतं गवळींना, काळजी करू नका, तुम्हाला मी पती या स्वरूपात प्राप्त होईन. त्या गवळीने देवाची वाट पाहू लागल्या. कधी तो देव आम्हाला प्राप्त होणार आहे, कधी आम्हाला देव आनंद देणार आहे ना. योगायोगानं मंगेश महाराज तो दिवस उजाडला. शरद पौर्णिमेचा दिवस होता. दिवस मावळला, रात्र झाली, चंद्र पूर्ण उदयाला आला होता.
आणि देहुडाचरण भगवान परमात्मा यमुनेच्या काठावर हातात पावा घेऊन पावा वाजवायला सुरुवात केली. देहुडा चरणी वाजवी तो वेणू, देहुडा चरणी वाजवी तो वेणू, देहुडा चरणी वाजवी तो वेणू, देहुडा चरणी वाजवी तो वेणू. गोपिका रमण स्वामी माझा, गोपिका रमण स्वामी माझा, देखिला गे माये यमुने जाती रे, देखिला गे माये यमुने जाती. गोड प्रमाण दिला. देहुडा चरणी वाजवितो वेणू, गोपिकार म्हणू स्वामी माझा. आता माझा एकदा मुद्दा आहे का? यमुनेच्या काठावर भगवान श्री कृष्ण कन्हैया उभा आहे, हातात पावा आहे, हातात मुरली आहे, देहुडा चरण उभा आहे आणि कन्हैया वेणू वाजू लागला. वृंदावनी वेणू कवनाचा माय वाजे, वृंदावनी वेणू कवनाचा माय वाजे, वेणू नादे गोवर्धन गाजे, वृंदावनी वेणू कवनाचा माय वाजे. वा, वृंदावनी वेणू कवनाचा माय वाजे. हे बरं चाललंय ना, का बदलायचंय? हे असं ऐकायच्या सवयी लावा, बरोबर आहे. वेणू वाजत होता आणि त्या वेणूच्या माध्यमातून कन्हैया प्रत्येक गवळणींना आवाज द्यायचा. त्या स्वराच्या माध्यमातून असा मंजूळ स्वर. रात्रीची वेळ आहे, शांत रात्र आहे, चंद्र पूर्ण उदयाला आलेला आहे आणि अशा शांत वातावरणात कन्हैया त्या वेणूचा आवाज, त्या वेणूच्या आवाजातून प्रत्येक गवळणींना बोलत होता. तर प्रत्येक गवळणीच्या कानावर तो आवाज जात होता आणि गवळणीला वाटत होतं माय कन्हैया फक्त मलाच बोलवते. प्रत्येकीला असं वाटायचं कन्हैया फक्त मलाच बोलवतोय. अरे मी भक्ती केली ना, कन्हैया फक्त मलाच बोलावतोय. सगळ्या गवळणीला असं वाटू लागलं. तो प्रत्येक गवळण आपला कामधंदा सोडून निघाली. कशी अवस्था तरी सांगू त्यांची. तुझ्या मुरलीची ध्वनी अकल्पित पडली कानी, तुझ्या मुरलीची ध्वनी अकल्पित पडला कानी. जय हो. तुझ्या मुरलीची ध्वनी अकल्पित पडली कानी, तुझ्या मुरलीची ध्वनी अकल्पित पडला कानी. विव्हळ झाले अंतकरणी, विव्हळ झाले अंतकरणी, मी घरधंदा विसरली. आहारे सावडिया कशी वाजवली वाजवली मुरली, आहारे सावडिया कशी वाजवली वाजवली मुरली, आता आवाज तिथं लावला असता पण 4-4 तास कथा चालू आहे. बरं इथं 2 तास कीर्तन उरलं निवांत नाही ना. पुन्हा उद्या कथा आहेच. इथंच लय जोर काढवता पुन्हा इथं कमी होईल ना. हे सोपं नाही 4 तास कथा करायची आणि संध्याकाळी 2 तास बोलायचं. चला तरी तुम्ही हे आम्हाला बळ काय तर माहिती आहे का, हे तुम्ही लोक असे प्रसन्न होऊन ऐकता म्हणून जमतंय. नाही तर आल्या आल्या वाटलं अवघड आहे. 2-4च बाया आहे, 2-4च माणसे, काय सांगावं कीर्तन. पण जमलं हळूहळू आहे ना, जमलं आहे. पहिल्या दिवशी भरपूर जमले तुम्ही. हा काय चाललं होतं आपलं कीर्तन. पतिव्रतेचं सांगतो तुम्हाला. तो वेणूचा आवाज गवळणीच्या कानावर पोहोचला. परिणाम तुझ्या मुरलीचा सुरतान. एक नया मी विसरले देह भान, घर सोडून धरले रान, मी वृंदावनी गेले.
आहार सावळिया. हा मंगेश महाराज कशी वाजवली वाजवली मुरली आहार सावळिया. कशी वाजवली वाजवली मुरली. काय हात घोडी मंगेश महाराजाचा. वा लय दिवसांनी भेटली ती वाजवाय आज मला. वा आणि तो आवाज विनूचा ऐकला. घड्याळ पळायला लागला आता. आवाज ऐकला आणि सगळ्या गवळणी पावणे 10ला कन्हैयाजवळ आल्या. जमलं ना आता. पावणे 10ला कन्हैयाजवळ रात्रीच्या गवळणी आल्या. आणि आलेल्या गवळणींना कन्हैया म्हणला स्वतःला पतिव्रता समजता तुम्ही स्त्री आहात. हा स्वतःला पतिव्रता समजता. रात्रीची वेळ आहे. स्वतःच्या मालकाची सेवा दिली सोडून आणि एवढ्या रात्री माझ्यासारख्या परपुरुषाकडे आल्या. कसल्या तुम्ही पतिव्रता. आल्या तशा वापस व्हा. पाहत देवाचं बोलणं. त्यांनीच बोलवल्या आणि आल्यावर काय म्हणतो स्वतःला पतिव्रता समजता तुम्ही. स्वतःच्या मालकाची सेवा दिली सोडून आणि माझ्यासारख्या परपुरुषाकडे रात्रीच्या आल्या. कसल्या तुम्ही पतिव्रता. आल्या तशा वापस व्हा. त्यावेळेस गवळणी हसून म्हणल्या कन्हैया आम्हाला पतिव्रता धर्म तू नको शिकू. म्हणजे अरे कन्हैया तू उत्तर दे आम्हाला. पतिव्रता धर्म पाळायचा कशासाठी सांग. कन्हैया म्हणला पतिव्रता धर्म याच्यासाठी पाळायचा की पतिव्रता धर्मानं देवाची प्राप्ती होते. कोण म्हणते असं. कन्हैया. मग कन्हैया अरे तू आम्हाला शिकवतो की पतिव्रता धर्मानं देवाची प्राप्ती होती असं तू आम्हाला शिकवतो देवा. तेच तर आम्ही केले ना रे. अरे आम्ही त्या मालकाची सेवा मनाभावातून केली म्हणून तो तुझ्यासारखा देव आम्हाला प्राप्त झाला. ही पतिव्रता धर्माची ताकद. कळतंय ना तुम्हाला. काय म्हणला कन्हैया. मग पतिव्रता धर्माची एवढी तुमच्याप्रमाणे बाजूला गेलो तो का म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता असे तुकोबाराय. पतिव्रता होऊन त्या पांडुरंगाची भक्ती करतात. कितीतरी आपण प्रमाण पाहिले. जसं एखाद्या धनलोभी माणसाला धन आवडतं. काही काही माणसं इतकी धनलोभी राहतात. धनलोभी कळलं तुम्हाला. धनलोभी कळलं का. इतक्या हव्यास त्यांना पैशाचा असतो. एखाद्याला जर म्हणलं हे 1 लाख रुपये घे आणि गटरात तोंड बुडवतील माणसं. म्हणतात ना पैशाची जादू लई न्यारी तान्या पुराला त्याची हाव. पैशाची जादू लई न्यारी तान्या पुराला त्याची हाव. आई सोडून घेतय देप पैशाच्या मागे धाव. पैशासाठी सारी माणस पैशासाठी सारी माणस झाली त्याची गुलाम. दाम करी काम वेड्या दाम करी काम. दाम करी काम वेड्या दाम करी काम. वासुदेवाची ऐकावानी वासुदेवाची ऐकवानी जगात नाही राम. दाम करी काम वेडा दाम करी काम. दाम करी काम वेडा दाम करी काम. दाम करी काम दाम करी काम. वाह तरी पान पडलंय आहे ना. जरास धूमपान पडलंय तेव्हा असा रिदम येईन आहे ना. तुमच्या लक्षात नव्हतं का घरी. नाही तर हात त्यांचा पकवा चांगला राहतो पण तरी अडचण नाही. पडलेलं असले तरी आपल्या पडलेल्यातून आवाज काढायचा आहे. हे सोपं नाही बरं. या सोप्या गोष्टी नसतात. कीर्तन करायला चांगला वादक भेटणं तुम्हा लोकायला चांगला कीर्तनकार भेटणं ही योगायोगाच्या गोष्टी राहतात. बऱ्याचदा लय अवघड होते. कधी कधी कीर्तनकाराचा गायक वादकाचा कसलाच मेळ बसत नाही. कीर्तन होईपर्यंत वडताना चालती सगळी. पण इथं तसं वाटत नाही आपल्याला. एक जीव झाल्याशिवाय कीर्तन रंगत नाही. हे सोप्या गोष्टी नसतात. वाजवणं सोपं वाटलं का तुम्हाला. वाजवणं सोपं नाही. गाणं सोपं नाही. कीर्तन करणंही सोपं नाही. सोपं एकच आहे काड्या करणं. इतके काय करायचे महाराजाला इतकं सोपं आहे. नाही हे वाजवायला सोपे का. आपल्याला तोंडानं बोल म्हणता येत नाही. ते बोटातून काढवतात बोटातून. पहा बरं म्हणून माझ्या पाठीमागं तुम्ही. हा
धा न धकिटे धातरगड धकिटे कथा कधी गिने नग 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 धीरे 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 धातरगड धकिटे कथा कधी गिने धा थकिटे धातरगड धकिटे कथा कधी गिने धा थकिटे धातरगड धकिटे कथा कधी गिने धा हा म्हणा म्हणा की काय भाषा बोलले म्हणा महाराज तुम्ही ही बकवासाची बोल आहे हे आपल्याला म्हणता येत नाही ती कुठून काढायचे आता बोटातून बघा मंगेश महाराज आता मंगेश महाराज धत्ता धिटता धिट धिटता धिट कडे दिगन धा तिरकड धा तिरकड धा ता धा तिरकड धा तिरकड धा ता धा तिरकड धा तिरकड धा आहे का सोपं आहे काय तुम्हाला काय दिसतंय चला आता तसं पण मी काय जवळून नाही आलो आखाडा बाळापूर्ण कथा चालू आहे चला कुठून बाजूला गेलो होतो आपण हा पतिव्रता तो गो बरा आहे पतिव्रता होता आणि देवाची भक्ती करतात मग महाराज तुम्ही एवढं त्या देवावर प्रेम करता रात्रंदिवस त्या पांडुरंगाशिवाय तुम्ही दुसरी भक्ती करत नाही चिंतन करत नाही एवढं जर तुमचं त्या देवावर प्रेम आहे तर तुम्ही देवाला काय म्हणता पंढरीचे भूत मोठे 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 पंढरीचे भूत पंढरीचे भूत मोठे आल्या गेल्या झडपी वाटे आल्या गेल्या झडपी वाटे आल्या गेल्या झडपी वाटे आल्या गेल्या झडपी वाटे बहु खेचरीचे रान बहु खेचरीचे रान बहु खेचरीचे रान बहु खेचरीचे वा गोड चाल म्हणली हा? नाही जमलंच होतं ते जमलंच हा जमलंच हे जमवाच लागते आहे का नाही गोष्टी बहु पंढरीचे भूत मोठे पंढरीचे भूत मोठे तो बराय त्या देवाला म्हणता देवा महाराज तुम्ही एवढं त्या देवाला जेव्हा पतिव्रता म्हणून प्रेम करता आणि त्या देवाला भूत म्हणता आता याचं थोडंसं चिंतन करू आणि थांबू तू गो बराय देवाला भूत म्हणतात हे तुम्हालाही आवडत नाही हे मलाही आवडत नाही मग महाराज तुम्ही देवाला भूत काच म्हणता पण ऐका ज्या अर्थी तुकोबराय देवाला भूत म्हणतात याचा अर्थ तुकोबराय वेडे आहेत का नाही बरं तुकोबराय काय साधारण नाही देवावर सत्ता गाजवणारे तुकोबराय देव ताब्यात ठेवणारे तुकोबराय तरीही तुकोबराय देवाला भूत म्हणतात याचं काहीतरी कारण असलं पाहिजे पहा एखादी उपमा एखाद्याला द्यायची असं तर त्याच्यात साम्य असावं लागतं एखादा म्हणला नाही नाही आजच्या महाराजाचा आवाज म्हणजे भीमसेन जोशीचाच आवाज आहे जमल का नाही ना जमणार ते अहो मला भीमसेन जोशी गुरुवारी भीमसेन जोशी म्हणून घ्यायचा असेल मला तर माझा आवाज त्यांच्यासारखा लागल ना माझे बाहेर पंढरी बरोबर आहे आहे बिवरे चातरे जे का रंजले गांजले त्यासे म्हणे जो आपुले तोचे साधू ओळखावा देव देतेचे जाना मृदू सभा आपलं गायन नाही चाललं तुम्हाला गोड वाटणार आहे पण ऐका समजा मला पंडित भीमसेन जोशी म्हणून घ्यायचं असं तर माझं ए टू झेड गायन कसं पाहिजे त्यांच्यासारखं पाहिजे एखादं म्हणून जमणार नाही ना मला त्यांची उपमा लागून घ्यायची असेल तर माझं सगळं ते हरकती त्यांच्या जागा त्यांची ती आलाप गाण्याची पद्धत ताना मारण्याची पद्धत तशी पाहिजे ना तर मला त्यांची उपमा लागू पडल अहो त्यांच्यातला माझ्याकडे एकही गुण नाही आणि मग मी म्हणलो नाही नाही मी म्हणजे भीमसेन जोशी जमल का असं उपमा लागून घेण्यासाठी
त्यांच्यात आणि माझ्यात काहीतरी साम्य लागेल तेव्हा उपमा लागू पडते. मग तसंच हे तुकोबारा देवाला भूत म्हणतात. याचा अर्थ तुकोबाराला भूतामध्ये आणि पांडुरंगामध्ये काही साम्य दिसला असेल. भूतामधले काही गुण देव तुकोबाराला देवात दिसले असतील. काय बोलता महाराज, भूताचे गुण कुठं देवात असतात का? तुकोबारा म्हणले सांगा तुमचं भूत कसं आहे. आणि मग सामान्य माणसं म्हणली महाराज तुम्ही देवाला भूत म्हणू नये. हो का म्हणू नये? सामान्य माणसं म्हणले महाराज गावरान भूताचा जर विचार केला ना तर गावरान भूत कसं गोरपान राहते ना. कसं राहते मग? हा ऐकून तर असाल ना तुम्ही. पिवळं असते का? हा ब्ल्यू कलरचं, येलो कलरचं, ग्रीन कलरचं. मग सहजासहजी आपल्या सगळ्याच्या ऐकण्यात भूत कसं राहतं? काळ. ऐकूनच आहे ना भूत काळ राहतं. सामान्य माणसं म्हणली महाराज तुम्ही देवाला भूत म्हणू शकत नाही, गावरान भूत काळ राहतं. हो तुकोबारा आहे म्हणली मग तुमचं भूत काळ आहे तर आमचं कुठं गोर आहे? पंढरपूरचं भूत कसं आहे? काळच आहे ना. पण याला प्रमाण आहे. ठाईचा चिकाळा, ठाईचा चिकाळा, अनादी बहुताळा, अनादी बहुताळा, म्हणून वेदाचाळा लाविला दिले. म्हणून वेदाचाळा लाविला दिले. म्हणून वेदाचाळा लाविला ठायेचा चिकाळा, अनादी बहुकाळा, म्हणून वेदा साळा लाविला जेने. ठाईचा चिकाळा, अनादी बहुकाळा, म्हणून वेदा साळा लाविला जे. लक्षात आले असेल चाल तुमच्या आहे ना. आता 26 जानेवारी आली ना म्हणून महाराज तुकोबारा म्हणते तुमचं भूत काळ आहे ना आमचं त्याच्यापेक्षा डबल न काळ आहे म्हणून त्याला भूत म्हणतो. सामान्य माणसं म्हणले महाराज एकाच लक्षणावरून तुम्हाला देवाला भूत नाही म्हणता येणार. तुकोबारा म्हणले का नाही म्हणता येणार? सामान्य माणसं म्हणले महाराज गावरान भूताचा जर विचार केला तर गावरान भूत हे वेगवेगळे रूप धारण करत आहे. बरोबर आहे. हे ऐकून तर आहे का नाही तुम्ही? नाही तर माझं चाललंय. तुम्ही ना आम्ही सारखीच ना. ऐकून तर आहात ना की गावरान भूत हे वेगवेगळे रूप धारण करतं. ऐकून हा ना तुम्ही? झोपल्या का तुम्ही? नाही ना. हा गावरान भूत वेगवेगळे रूप धारण करतं. तुमचा देव तसा आहे का तुकाराम महाराज? तुकोबारा म्हणतात अरे तुमचं भूत वेगवेगळे रूप धारण करतं ना पण त्याचे रूप धारण करण्याची काही मर्यादा आहे. तुकोबारा म्हणतात महाराज तुमचं भूत तुमचा देव कसा आहे? तुकोबारा म्हणले तुमचं भूत तरी मर्यादित रूप धारण करतं. आमचा विटेवरचा परमात्मा आमचं विटेवरचं भूत याची रूप धरण्याची मर्यादाच नाही. अनंत रूपे अनंत वेसे देखील बाप रुक्मादेवर खूण बांधली कैसी, बाप रुक्मादेवर खूण बांधली कैसी. हे अनंत रूपे अनंत वेसे देखील म्यातासी, हे बाप रुक्मादेवर खूण बांधली कैसी, बाप रुक्मादेवर खूण बांधली कैसी. अलग प्रमाण. गावरान भूत रूप धारण करतो त्याला मर्यादा आहे. तुकोबारा म्हणतात आमच्या भूताला मर्यादाच नाही. विचारा ज्ञानोबारा आहे. आणि ज्ञानोबारा म्हणले हो स्वतः मी पाहिले. अनंत रूपे अनंत वेसे देखिले म्यात्यासी, बाप रखुमा देवीवर खून बाणली कैसे, बाप रखुमा देवीवर खून बाणली कैसे. देखिला देखिला मैना देवाचा देवो, देखिला देखिला मैना देवाचा देवो. अनंत रूपे अनंत वेसे देखिले म्यात्यासी,